महाराष्ट्रातील संत महंतांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे आज सकल हिंदू समाजाने देवगड भक्त परिवाराच्या वतीने तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणात संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. सोनई बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा थेट सोनई पोलीस ठाण्यावर धडकला. सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने वारकरी, भाविक आणि विविध समाज घटक सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवंडे यांनी वारकरी संप्रदायातील काही महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विशेषतः नेवासा तालुक्यातील दत्त देवगड येथील महंत भास्करगिरी महाराजांविषयी केलेल्या विधानामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आंदोलकांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 299 अंतर्गत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने वरिष्ठांच्या आदेशानंतर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे. दरम्यान या घटनेमुळे नेवासा तालुक्यातील भाविकांमध्ये संतापाचे वातावरण असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रामकृष्ण हरी. सदा सर्वदा अंतरी कुटीळ त्याने गळामाळ घालू नये असं जगद्गुरु तुकोबराय सांगतात. तर वारकरी संप्रदायाचं घोंगडं पांघरून ज्या विकास लवांडेंनी आमच्या संत महाद्वयांवरती, महंतांवरती जे काही बेछूट आरोप केले त्या आरोपांचा मी प्रथम निषेध करतो. आणि सकल आमचा वारकरी संप्रदायाच्या वतीने आम्ही आज सोनई पोलीस स्टेशन या ठिकाणी मूक मोर्चाद्वारे या ठिकाणी निवेदन दिलं आहे. आणि या ठिकाणी PI साहेबांना अशी विनंती केलेली आहे की आम्हाला भारतीय न्याय संहितेच्या कलम 299 अन्वये या ठिकाणी या वाचाळवीर जो आहे विकास लवांडे याच्यावरती गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे अशी मागणी घेऊन आम्ही आज पोलीस स्टेशनवरती आलेलो आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी विकास लवांडे यांनी वैदिक परंपरा आणि वारकरी परंपरा यांच्या संबंधाने खूप तर्कवितर्क आक्षेपार्ह विधानं केली. मुळातच त्या विधानांचा सैद्धांतिक अभ्यास जर केला तर आपल्या हे लक्षात येईल की ती विधानच मुळातच चुकीची आहेत. आणि अशी चुकीची विधानं करून त्यांनी वारकरी संप्रदायातल्या अशा श्रेष्ठ संतांवरती हल्लाबोल चढवलाय की ज्या संतांचं आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवन हे मुळातच खूप श्रेष्ठ आहे. त्यांनी समाजाच्या अशा स्तरावरती संप्रदायाचं काम केलंय की ज्या कामाची तुलना आज कोणत्याही इतर माणसाशी होऊ शकत नाही. आणि अशा वारकरी श्रेष्ठ संतांच्या विषयी कोणताही त्यांच्या सांस्कृतिक, वैयक्तिक जीवनाचा सखोल, स्वच्छ आणि शुद्ध अभ्यास न करता एक वेगळी नजर ठेवून आणि एक वेगळा दृष्टिकोन ठेवून फक्त त्यांच्या जीवनाला दर्शित करून त्यांच्यावरती आक्षेपार्ह वक्तव्य करणं हे काही योग्य नाही. म्हणून लवंडेंना आमचा असा निरोप आहे की त्यांनी अगोदर वैदिक परंपरा, वारकरी परंपरा याचा सखोल अभ्यास करावा. ज्या संतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलंय त्यांच्या मूळ जीवनाचाही वैयक्तिक, व्यवस्थित, शुद्ध दृष्टीने अभ्यास करावा. एकांगी धोरणाने पाहून बोलू नये आणि मगच आपलं मत मांडावं. त्यांनी केलेल्या मताचा वारकरी संप्रदाय, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा देवस्थान, श्री क्षेत्र देवगड आणि सर्व नेवासा तालुका, अहिल्यानगर जिल्हा सर्वांच्या वतीने जाहीर निषेध करतो. नेवास्कर न्यूज साठी गणेश भिलेकर, सोनई.